नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत बंदकोबी आलू। बंदकोबी आलू बनवण्यासाठी आपण कोबी घेतलेले, कोबी बरोबर बटाटे, टोमॅटो, कांदे, वाटाणे, हिरवी मिरची, जिरे, धना पावडर, हळद पावडर, मोहरी, चवीनुसार मीठ, तेल, तेजपत्ता, दालचिनी, लसूण, आलं, कोथिंबीर, लाल तिखट। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। साल काढल्यानंतर आपण बटाट्याच्या फोडी करून घेणार आहे। तोपर्यंत आधी बटाट्यांची सर्व साल काढून घेऊ। बटाट्याची साल काढून झालेली बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आपण बटाट्याच्या फोडी थोड्या मोठ्याच ठेवणार आहे, कारण कोबी आणि बटाटा कुकरला लावणार आहे, त्याच्यामुळे तो शिजून जाईल, म्हणून बटाटे थोडे मोठेच ठेवायचे आहेत। बटाटे आपण पाण्यात टाकून घ्यायचे आहेत, कारण पाण्यात जर ठेवले नाही तर बटाटे काळे पडतात। कोबी कापून घ्यायचे आहे, त्याच्यासाठी आधी कोबीचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। हे बघा, आता कोबी आपण लांबच कापून घेणार आहे। असा कापायचा आहे कोबी आपल्याला। कोबी आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। कोबीमध्येच आपण बटाटे टाकून ते पण धुवून घ्यायचे। एक पाण्यातून काढलेले आहेत आपण, तरी पण कोबी बरोबर परत स्वच्छ धुवून घेऊ। बघा, चूल छान पेटलेली आहे। आता चुलीवर आपण कुकर ठेवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये आपण हे धुवून घेतलेले कोबी आणि बटाटे ते टाकून घ्यायचे आहेत। कोबी आणि बटाट्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि पाणी टाकणार आहे आपण। पाणी जास्त टाकायचं नाही आहे, पाणी थोडंसंच टाकायचं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त होणार नाही आणि आपला कोबी बटाटा पण छान शिजला जाईल। हे बघा, कुकर ठेवलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकी मसाल्याची तयारी करून घेऊ। आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण कांदा बारीक नाही, उभा कापून घ्यायचा आहे। असे लांब काप करायचे आहेत, बारीक चौकोनी नाही कापायचे आपल्याला कांदा कापून झालेला आहे आपला। आपण आता टोमॅटो कापून घेणार आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला उभाच कापायचा आहे। मिरच्यांचे उभे काप करून घ्यायचे, असे 2 भाग करून घ्यायचे। आलं लसूण खलबत्त्यात कुटून घेणार आहे। लसूण आपण टाकून घेऊ। आल्याचे मोठे तुकडे आहेत ते आपण जरा छोटेसे सुरीने करून घेऊ आणि मग खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ। आलं लसूण एकत्र कुटून घ्यायचं आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर आपण आता खाली उतरून घ्यायचं आहे
आणि आपली चूल पेटलेलीच आहे, आपण लगेच कढई ठेवून भाजीची तयारी करायची। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकू। तेल तापेपर्यंत जरा 2 मिनिटं वाट बघू। तेल तापलेले आहे, तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे, 1 चमचा जिरं, तेजपान, दालचिनीचा तुकडा, उभा कापलेला कांदा, हिरवी मिरची, छानपैकी परतून घ्यायचे। कांदा परतून झालेला आहे, आता आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आलं लसूणची पेस्ट 2-1 मिनटं चांगली परतून घ्यायची, म्हणजे त्याच्यातला पाण्याचा जो अंश आहे तो नाहीसा होतो आणि त्याचे स्वाद कांद्यामध्ये भाजीमध्ये छानपैकी उतरले जातात। लांब कापलेलं टोमॅटो तो पण टाकून घ्यायचा आहे, तो पण थोडा वेळ परतून द्यायचा चांगला। बघा आपले कांदा टोमॅटो परतून झालेले आहेत, आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आणि 2 चमचे लाल तिखट टाकायचे। तिखट आपल्या आवडीनुसार टाका, आम्हाला तिखट लागते म्हणून आम्ही जरा थोडंसं तिखट जास्त वापरले। त्याच्यामध्येच आपण हे वाटाणे पण टाकून घ्यायचे। धना पावडर आहे 2 चमचे, ती पण टाकून घ्यायची। आपण आता कुकर आपला थंड झाला की नाही बघून घेऊ। हे पहा आपला कुकर थंड झालेला आहे, कुकरचं झाकण काढून बघू। हे बघा आपला कोबी छानपैकी शिजलेला आहे, हे पहा बटाटा पण शिजलेला आहे, आपला कोबी पण छान झालेला आहे। आपण हे सर्व मसाले परतून झाल्यानंतर कोबी बटाटा याच्यात टाकून घेऊ। चला आपण आता कोबी बटाटा पण टाकून घ्यायचा आहे। आपण हे पाणी बाजूला फेकणार नाही, आपण भाजीतच टाकणार आहे हे पाणी, कारण हे पण थोडंसंच पाणी राहिलेलं आहे आपलं, ते पण आपण भाजीत टाकून घेऊ। आपली भाजी तयार होत आलेली आहे, आपण आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। हे बघा आपली आलू गोबीची भाजी कशी झालेली आहे, तरी पण छान आलेली आहे। आम्ही थोडीशी रश्श्याची धरलेली आहे, कारण आपण बाजरीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकतो, चपातीबरोबर पण खाऊ शकतो, कोणाला आवडत असेल तर भाताबरोबर पण खा। ही बघा भाजी किती छान झालेली आहे, मस्त तर्री पण आलेली आहे। बटाट्याच्या फोडी पण आपल्या बघा कशा दिसत आहेत। कोबीची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण ही भाजी पण करून बघा, बटाटे आणि वाटाणे मिक्स करून छान होते ही पण भाजी। बारीक चिरलेली कोथिंबीर पण भाजीवर टाकून घेऊ। गावठी कोथिंबीर आहे आज, वास छान येतोय। हे बघा भाजी छान शिजलेली आहे, बटाटे पण छान शिजलेले आहेत। आपले जर बटाटे नाही शिजले तर आपण एक झाकण ठेवून थोडा वेळ वाफ काढून घ्या, बटाटे छान शिजले जातील वाफेवर। आपण आता झाकण ठेवून थोडीशी 5 मिनिटं वाफ भरून देऊ। आपण वाफ भरली की नाही भाजीला बघून घेऊ, परात काढून घेऊ। बघा आपली भाजी किती छान तयार झालेली आहे, आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया। आपली बंदगोबी आलूची भाजी तयार झालेली आहे। आपण आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।